आणि यानंतर बातमी आहे एका महापालिकेनं काढलेल्या एका अजब फतव्याची। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं एक अजब फतवा काढलेला आहे। खरं तर एखाद्या शहरामध्ये अनधिकृत बांधकाम असेल, त्यासोबतच अतिक्रमण असतील, खड्डे असतील, असे विविध प्रश्न आवासून उभे असतानाच महापालिकेनं काढलेल्या या अजब फतव्याची सध्या चर्चा होतीये। 14 ऑगस्ट रात्री 12 वाजल्यापासून 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने, त्याचप्रमाणे मांस विक्रीचे दुकानं बंद ठेवण्याचे आदेश उपायुक्तांनी दिलेत। पालिकेच्या निर्णयावर आता राजकीय नेत्यांनी देखील टीकेची झोड उठवलेली आहे। महानगरपालिकेनं हा जो फतवा काढलेला आहे यावर राजकीय नेते नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे। हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत? मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय। एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे। रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी। चिकन आणि मटन का बंद केलंय ते पण त्यांनी बघायला पाहिजे ना। उद्या 15 ऑगस्ट आहे, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेचा हे आहे, आणि मग अशा वेळेला एखादा निर्णय झाला असा तर त्याच्यानी सामान्य जनतेला काही फरक पडत नाही। सामान्य जनतेने कुठल्या कॉमेंट्स केल्या नाही, हे मला वाटतं 2 दिवसापासून झालेलं आहे। पण 2 दिवसांत कुठल्याही सामान्य जनतेने असं बोललं नाही की चिकन आणि मटन दुकानं का बंद ठेवतात। जिथे चांगलं होत असतं तिथे ते लोक हे करत असतात। आदित्य ठाकरे म्हणा किंवा जितेंद्र आव्हाड म्हणा, एखादा चांगला निर्णय असेल तर त्याचं स्वागत करायला काय हरकत आहे। चिकन मटन ह्या दिवशी नकोच ना, जे बळी जातात ते स्वातंत्र्याच्या दिवशी नाहीच झालं पाहिजे। तेव्हा पालिका आयुक्तांच्या निर्णयावर मोठी टीका होताना पाहायला मिळते। या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर अपडेट